हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते. तर आजचा माझे रुटीन बघा किती छान असे जात आहेत. आई आली होती आमच्या घरी इथं आज सकाळी. तर चुलीवरती बघा, चुलीवरती पाणी ठेवलेलं आहे आणि मोबाईल बसली होती बघत. तर चुलीवरती तर पाणी तर छान तापतं. तर गॅसवर तर न ठेवता आम्ही चुलीवरती पाणी ठेवलेलं होतं. आणि दीदीचं इथं प्रोजेक्ट चालू होता शाळेचा. तर दीदीचा मी इथं प्रोजेक्ट करायला घेतलेला होता आणि प्रोजेक्ट पण माझा पूर्ण झाला. आणि नंतर इथं बाहेर इथं चादरीवाला आला होता. नंतर मग आम्ही चादरी घेतली. आम्हाला आवडली होती तर तर मग आम्ही गेलो होतो आळंदीला जायचं होतं आम्हाला. तर पटकन आमचं असं आवरून वगैरे झालेलं आणि निघालो आम्ही आळंदीला. तर तयारी वगैरे झाली होती आमची खूपच आणि कुलूप वगैरे लावून घेतलं घराला. त्यात बाबू तर बघा कसं टोपी वगैरे घालून घेतलेली आणि त्याची बघा किती मस्त अशी तयारी झालेली होती. त्याला लय निघायची लय घाई होती त्याला आणि आईने त्याला सोबत घेतलेलं होतं आणि दीदी तर बघा पुढं पुढं निघत होती. निघालो आम्ही रस्त्याने त्याला मजा वाटत होती चालायला. तर वरती येतच नव्हता तो. तर मग नंतर आम्ही पोहोचलो होतो मंदिरामध्ये. तर चालत चालत असं बघा किती छान असं वातावरण पण होतं आणि ऊन तर खूपच होतं. आई बघत बघा कसं चालत चालत तो जात होता. त्याला खूपच मजा वाटत होती आणि गाड्या पण वाहत नव्हत्या. तर वरती आम्ही पुलावरतून खाली जात होतो. नंतर मग आम्ही मंदिराजवळ पोहोचलो नदीजवळ. तर बघा चप्पल वगैरे त्यांनी काढून वगैरे घेतली आणि मला म्हणे की पाय पाय बुडायचे होते त्याला पाण्यामध्ये. तर बघा कसं पाण्यामध्ये पण तो उतरला होता. त्याला निघत नव्हता तो. तर त्याला खूपच मजा अशी वाटत होती. तर परत परत तो जायचा आणि बघा वातावरण तर खूप छान होतं. नदीवरती गेलं म्हटल्यावरती ना तर घरी तर येऊच वाटत नाही. तिथंच बसू वाटतं. तर मग आम्ही जरा 5-10 मिनिटं तिथं बसलेलो आणि नंतर मग आम्ही निघालो मंदिराकडं. तर भाऊला तर निघालो होतो तिथं मंदिराकडं. तर भाऊ टीका लावायचा होता त्याला. तर बघा ते बाबा आले होते टीका लावणारे. मग त्यांनी टीका लावून घेतलेला. दादूने लावला नंतर मग दीदीने लावलेला होता. तर त्यांना लय मजा येत होती टीका लावायला पण. तर बघा कसा इकडून तिकडे तिकडून इकडे बघत होता. खूपच मजा वाटत होती. कधीतरी आपण बाहेर निघालो ना फिरायला तर लेकराला खूपच मजा वाटते. तर निघालो मग आम्ही मंदिराकडे. तर बघा तिथं ते सावलीमध्ये छत्रीमध्ये उभे होते. खूपच मजा वाटत होती त्यांना. मग निघालो आम्ही मंदिराकडे जायला. त्या मंदिराकडे तर भरपूर असे सामान वगैरे होते. दर्शनाला गेलो होतो. नंतर मग आम्ही दर्शन वगैरे आमचं झालं आणि मग नंतर आम्ही आईकडे गेलो. आईकडे जायचं होतं आम्हाला आळंदीला. तिथं मग मी पोहे वगैरे बनवले. नाश्ता करायचा होता थोडंसं. मग पोहे वगैरे बनवले आम्ही आणि घेतले आम्ही खायला. तर खाऊन वगैरे आमचं झालेलं होतं आणि घरी पण आम्हाला जायचं होतं परत. नंतर मग आम्ही गप्पा वगैरे मारलेल्या आणि नंतर आम्ही घरी आलेलो. तर बघा आमचा असा दिवस छानपैकी असा दिवस गेलेला आमचा. किती मस्त दिवस गेला.